कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होगा तो करेगा कब? पल में प्रलय होगा तो करेगा कब? म्हणून म्हणून जे उद्या शिकायचे ते आजच शिकायचं. क्वेश्चन स्टार्ट. क्वेश्चन नंबर 10. Jayesh and Kamal are partners in a firm sharing profit and loss in the ratio 3:1. This is old ratio. The following is their balance sheet as on 31st March 2016. लायबिलिटी साइडला कॅपिटलचं बॅलन्स दिलेला आहे, त्याचबरोबर तुम्हाला करंट अकाउंटचं बॅलन्स दिलेला आहे. कॅपिटल अकाउंट बॅलन्स ॲज वेल ॲज करंट अकाउंट बॅलन्स दिलेला आहे. पण अशा टाईपचा क्वेश्चन आपण अगोदर बघितलंय का? रेग्युलर बॅच मध्ये बघितलाय, रिव्हिजन बॅच मध्ये नाही. ओके, म्हणून आता आपल्याला क्वेश्चन हा घ्यायचा आहे आणि आज या लेसनचा शेवटचा दिवस. एक जो क्वेश्चन राहिलेला आहे एक्झाम्पल नंबर 7, तशा टाईपचा क्वेश्चन बोर्डामध्ये केव्हाच आलेला नाही. हा, यावेळेस आला तर म्हणून आपण उद्या तो क्वेश्चन घेऊ, आज हा क्वेश्चन घेऊ. उद्याचा दिवस आपल्या या लेसनचा लास्ट दिवस असेल रिव्हिजनचा. नंतर रिटायरमेंट, डेथ, डिझोल्युशन. ओके, रिटायरमेंट आपला मॅक्झिमम 2 ते 3 दिवसात होईल, डेथ 2 ते 3 दिवसात होईल है ना, आणि रिटायरमेंट 2 ते 3 दिवस, डेथ 2 ते 3 दिवस आणि डिझोल्युशनला 8 दिवस. जे पुढच्या 10 दिवसामध्ये 10 ते 12 ते 15 12-15 दिवसामध्ये मॅक्झिमम 12 दिवसामध्ये तुमचं रिटायरमेंट, डेथ आणि डिझोल्युशन हे तिन्ही लेसन संपतील. आणि पुढच्या कमिंग 10 डेज मध्ये तुमचा बिल ऑफ एक्सचेंज अँड कंपनी अकाउंट हे संपेल आणि तुम्हाला पुन्हा म्हणजे आपला एकही लेक्चर होणार नाही. त्याच्यानंतर एक्झामचे 10 to 15 डेज फक्त डाऊट सेशन राहील. तुम्ही येऊ शकता, डाऊट विचारू शकता. आणि तुमची जर खूप इच्छा असेल की सर नाही घरी अभ्यास होत नाही, घ्या, तर आम्ही रेडीच आहे. आम्ही एक्झामच्या 1 दिवस अगोदरपर्यंत टीचिंग करण्यासाठी तयार आहे. पण एक्झामचे 15 डेज बिफोर तुम्हाला इकडे येणं कंपल्शन नाही. समजलं? कंपल्शन नाही. तुम्ही घरी अभ्यास करत असाल, सेल्फ स्टडी करा. कंपल्शन नाही की तुम्ही इथे आलंच पाहिजे, इथे बसलंच पाहिजे. एक्झामचे 15 डेज बिफोर म्हणतोय. समजलं? म्हणजे 5 ते 6 फेब पासनं 5 to 6 फेब पासनं तुम्हाला क्लासला येणं कंपल्शन नाही. तुम्ही घरी बसून अभ्यास करू शकता, सेल्फ स्टडी करू शकता. आणि एक्झामच्या अगोदरची सेल्फ स्टडी हे मोस्ट इम्पॉर्टंट, खूप काम म्हणजे तुम्हाला खूप आउटपुट देते. त्याच्यामुळे मी सजेस्ट करेल जे रेग्युलर अभ्यास केला, रेग्युलर टेस्ट दिल्यात, रेग्युलर क्लास केलेला आहे, त्यांनी त्यावेळेस सेल्फ स्टडी करणं खूप गरजेचं आहे. पण जे रिव्हिजन बॅच जॉईन केले, ज्यांनी व्यवस्थित क्लास नाही केला, व्यवस्थित टेस्ट नाही दिल्या, त्यांनी त्यावेळेस पण क्लासला यायचं आहे. गॉट इट? समजा? चलो स्टार्ट. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स दिलं, त्याचबरोबर याच्याबद्दल आपण नोट लिहून देणार आहे, पुढे बोलणार आहे. डोंट वरी. सन्ड्री क्रेडिटर्स कुठे रेकॉर्ड करायचे? बॅलन्स शीट. आणि जनरल रिझर्व कुठे रेकॉर्ड करायचा? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कोणते पार्टनर? ओल्ड पार्टनर. कोणता रेशो? ओल्ड रेशो मध्ये. आणि ऑल असेट्स कुठे रेकॉर्ड करायच्या? बॅलन्स शीट असेट साइडला. कोण ऍडमिट झालेला आहे? विमल ऍज अ पार्टनर. केव्हा ऍडमिट झालेला आहे तो? 1 एप्रिल 2016. शी शुड ब्रिंग 40,000 ॲज अ कॅपिटल. त्याचा शेअर किती आहे? 1/4 अँड 20,000 ॲज अ गुडविल. बरोबर. पण या क्वेश्चन मध्ये तुम्हाला आणखीन एक शिकायला भेटणार आहे. एकतर करंट अकाउंट आणि असेट साइडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स दिलेलं आहे. बरोबर. यस ऑर नो? तर याच्यावरती मला बोलायचं राहिलं ते नजरे म्हणजे लक्ष नाही गेलं तिथे. लक्ष द्या आता, तुम्ही इकडे कॉन्सन्ट्रेट करा. तुम्हाला मी सांगितलं होतं जर लायबिलिटी साइडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स दिलं त्याला काय बोलायचं? नेट प्रॉफिट. आणि असेट साइडला दिला असेल तर हे काय असलं? तुमचा नेट लॉस. नेट प्रॉफिट कुठे ट्रान्सफर करायचा? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. तर हे कुठे लिहिणार तुम्ही? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या साइडला? डेबिट साइडला. कोणते पार्टनर्स? ओल्ड पार्टनर्स. कोणत्या रेशो मध्ये? ओल्ड रेशो.
गॉट इट. ओल्ड पार्टनर ओल्ड रेशो. पुढे जायचं. बिल्डिंग इज फाउंड ओव्हर व्हॅल्यूड. आणखीन शिकायला भेटलं बघा. ज्यांनी ज्यांनी आज लेक्चर मिस केलं ना, खूप IMP क्वेश्चन मिस केला. खूप एक्झाम मध्ये आल्यास कळेल त्यांना. ओव्हर व्हॅल्यूड अँड अंडर व्हॅल्यूड. टिक मार्क करा. स्टॉक अँड बिल्डिंग. टिक मार्क. स्टॉक अँड बिल्डिंग. 1000 are to be maintained as reserve for doubtful debts. Tick mark. Sundry debtors. ओके. यस. तुम्हाला काय काय प्रिपेअर करायचं. रिव्हॅल्युएशन अकाउंट, ओल्ड पार्टनर्स करंट अकाउंट आहे ना, अँड बॅलन्स शीट ऑफ द फर्म आफ्टर विमल्स ऍडमिशन. कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायला सांगितलं का? नाही. मग कॅपिटलचं बॅलन्स डायरेक्ट कुठे लिहायचं? लायबिलिटी साईडला लिहायचं आणि करंट अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. बरोबर. तर मी हा क्वेश्चन डिक्टेट करणार आहे. माझ्या सोबत तुम्हाला लिहायचं आहे. एवढे क्वेश्चन मी सॉल्व्ह करून सांगितलेत. तुम्ही एकतरी क्वेश्चन स्वतःहून केलाच पाहिजे. चला. कॅपिटल अकाउंट लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करा. कॅपिटल अकाउंट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड एकदम टॉपला. एकदम टॉप. कॅपिटल अकाउंट. जयेश 60,000. आउटर कॉलम लिहिले तरी चालतं डायरेक्ट. जयेश 60,000. कमल 50,000. पुढे करंट अकाउंट क्रेडिट साइड बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. जयेश कॉलम मध्ये 3,000. कमल कॉलम मध्ये 2,000. पुढे सनरी क्रेडिटर्स लायबिलिटी अर्ध्यातनं खाली लिहायचा. याचे प्रॅक्टिस क्वेश्चन किती टोटल? बिफोर स्टार्ट केले का? इसके प्रैक्टिस क्वेश्चन बोल रहा हूं मैं. प्रैक्टिस क्वेश्चन रोज 5-6 होने चाहिए. ठीक आहे. कंपल्सरी झालेच पाहिजे. सनरी क्रेडिटर्स लायबिलिटी साइड झालं. जनरल रिझर्व करंट अकाउंट कॅपिटल नाही. करंट अकाउंट ओपन केलं ना. चला ह्याच्याबद्दल नोट लिहून घ्या. नोट क्वेश्चनच्या खाली स्पेस आहे. पेज फोल्ड करायचा. पेज फोल्ड करून लिहायचं तिकडे क्वेश्चनच्या खाली. हाफ पार्ट करायचा. हाफ पार्ट मध्ये लिहायचं. चला. करंट अकाउंट बॅलन्स इज गिवन. करंट अकाउंट बॅलन्स is given in question. Current account balance is given in question, comma, all adjustment related to partners, all adjustment related to partners are recorded in current account. झालं. रेकॉर्डेड इन. व्हेरी गुड. आता जनरल रिझर्व म्हणजे रिलेटेड टू पार्टनर. मग पार्टनर्स करंट अकाउंट कुठे लिहायचं? क्रेडिट साइडला. तर पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहायचं बाय जनरल रिझर्व. झालं. डिस्ट्रीब्यूट करा. वर्किंग नोट्स मध्ये. ट्रिक सांगू का तुम्हाला? ट्रिक सांगू का? लक्ष द्या. कॅल्क्युलेट करायची गरज नाही. मॅथमॅटिक्स थोडंसं बरं पाहिजे. बेसची पण गरज नाही.
दोन्हीची टोटल करा ओल्ड रेशोची, किती येते? किती येते? 4 ने ह्याला डिवाइड करा 4000 ला, किती येतं? 1000. 1 ने 3 ला मल्टिप्लाय करा, किती आला? 3000. 1 ने 1 ला मल्टिप्लाय करा, किती आला? हे 3 1 कुठून आणले? अरे हा बघ, हा रेशो हा जो आहे ना, हा 3 आणि हा 1. 1000 इंटू 3 3000, 1000 इंटू 1 1000. समजलं? म्हणजे जेस 3000, कमल 1000. समजलं? तुम्ही असं एक्झाम मध्ये करू शकता. हा, तोपर्यंत असं कॅल्क्युलेट करायचं जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन मध्ये स्पेसिफिक बोलत नाहीत वर्किंग नोट इज अ पार्ट ऑफ आन्सर. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये बोलले वर्किंग नोट इज अ पार्ट ऑफ आन्सर, त्यावेळेस तुम्हाला वर्किंग नोट द्यावी लागणार आहे, कॅल्क्युलेट करावं लागणार आहे कंपल्सरी. गॉट इट? समजलं? खूप छान. चला पुढे लिहिलं. असेट्स, बिल्डिंग. बिल्डिंग इनर कॉलम 60,000. 2-3 लाईन सोडायच्या, 3 लाईन सोडल्या तर बेटर. स्टॉक 40,000 इनर कॉलम, 3 लाईन सोडा. सन्डे डेटर्स इनर कॉलम 31,000, 3 लाईन सोडा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठे रेकॉर्ड करायचं? पार्टनर्स करंट अकाउंट. मी इथे कॅपिटल लिहिलं ना, कॅपिटल कट करा क्वेश्चन मध्ये, इथे लिहा करंट. पार्टनर्स करंट अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट कोणत्या साईडला? डेबिट साईडला. पार्टनर्स करंट अकाउंट विच साईड? डेबिट साईड. नाही, हां. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्याखाली ब्रॅकेटमध्ये लिहा नेट लॉस. डिस्ट्रीब्यूट करा लवकर. चला. 5000 डिवाइडेड बाय 4 इंटू 3 इंटू 1. $5,000 डिवाइडेड बाय 4. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 5 जा 1250 बरोबर. इंटू 3, 3 0 0, 3 5 जा 15 5, 3 2 जा 6 प्लस 1 7, 3 7 5 0 आणि दुसरा 1 2 5 0. जेस 3750, कमल 1250. आलं कॅल्क्युलेशन? पुढे जायचं. यस. चला नेक्स्ट. They admitted Kamal as a partner on 1st April 2016 in the firm on the following terms. She should bring 40,000 as her capital. कुठे रेकॉर्ड करणार? करंट अकाउंट क्रेडिट साइड. देखो बाय बैंक का कैश, कैश बाय कैश अकाउंट, बाय कॅश अकाउंट. आणि कमलच्याच कॉलम मध्ये लिहायचं, सॉरी विमलच्याच कॉलम मध्ये लिहायचं. विमलच्याच कॉलम मध्ये लिहायचं. नका हसायचं नाही. बोलो जुबा केसरी वगैरे काही नाही. विमलच फक्त. विमलच्या कॉलम मध्ये 40,000 लिहिला. कॅश मध्ये ऍड करा. बॅलन्स शीट असेट साईडला कॅश मध्ये ऍड करा. विमल्स कॅपिटल. कॅश लिहिलंच नाही का? ले खाली. कॅश 4000 इनर कॉलम मध्ये ले लवकर आणि त्याच्यात ऍड कर क्विक फास्ट. विमल्स कॅपिटल इनर कॉलम मध्येच ले 40,000. झालं? यस और नो? 20,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल. 20,000 ॲज अ काय घेऊन आला? मग गुडविल जर पार्टनरने आणली असेल तर ओल्ड पार्टनरला कोणत्या रेशो मध्ये देणार? सॅक्रिफाईस. मग क्वेश्चन मध्ये न्यू रेशो दिलाय का? मग ओल्ड रेशो इज ट्रीटेड ॲज. व्हेरी गुड. चलो व्हेरी गुड. चला कॅल्क्युलेट करा. वर्किंग नोट येईल का कॅल्क्युलेशन तुमचं? 3 + 1 आणि किती आहे रे? 20,000 येऊन जाईल. ए लक्ष द्या बघा. स्मार्ट वर्क कसं करणार तुम्ही? दोघांची टोटल किती येते रे? रेशो किती आहे? ओल्ड रेशो. यालाच आपण सॅक्रिफाईस रेशो ट्रीट केला. या दोन्हीची टोटल किती आली?
गुडविल किती आहे, किती आहे, एक मिनिट, किती आहे गुडविल? मग 4 ने मी ह्याला काय करणार, 4 5 जा किती आलं, 5000 इंटू 3, 5000 इंटू 1 किती येणार, 15,000 अँड 5,000. समजलं, कॅल्क्युलेशन झेपलं, यस ऑर नो? क्विक. चला लिहा, क्रेडिट साइड, पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट साइड बाय गुडविल. पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट साइड बाय गुडविल. जेएसच्या कॉलम मध्ये 15,000 आणि कमलच्या कॉलम मध्ये 50,000. सेकंड इफेक्ट असेट साइडला 5,000, 15,000 अँड 5,000. मी काय बोललो, 15 दोन्हीकडे, ओके रॉंग. पहिला 15, दुसरा 5, जेएस 15, कमल 5,000. कॅश मध्ये ऍड करा, ऍड गुडविल, ऍड गुडविल, आउटर कॉलम घ्या, टोटल करून किती येणार, 64,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, बिल्डिंग इज फाउंड ओव्हर व्हॅल्यूड बाय 20%. नोट्सच्या खाली स्पेस आहे, तिकडे लिहून घ्यायचं, समजून घ्या काय म्हटलेलं आहे, ॲडजस्टमेंट समजून घ्या. तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती, काय सांगितली होती, काय सांगितलं होतं, लक्ष द्या, सांगा बरं मला. जर ओव्हर व्हॅल्युएशन असेल तर डिनॉमिनेटर मध्ये पर्सेंटेजला काय करायचंय, ऍड, बरोबर का? आणि अंडर व्हॅल्युएशन असेल तर डिनॉमिनेटर मध्ये 100 मधनं काय करायचे, पर्सेंटेज लेस करायचे, बरोबर. चला, तर लिहू नका, लक्ष द्या. तर ओव्हर व्हॅल्युएशन कशाचं आहे रे मित्रांनो, बिल्डिंग काय झालेली आहे, ओव्हर व्हॅल्यूड. ओके, यस ऑर नो? यस, खूप छान. चला इकडे लक्ष द्या. तर बिल्डिंगची व्हॅल्यू बघा किती आहे, बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे, डिवायडेड बाय 100, किती ओव्हर व्हॅल्यूड आहे, 20%. मग किती होणार, 60,000 डिवायडेड बाय 120%. यस ऑर नो? म्हणून तुम्ही काय करणार, हे पर्सेंट न लिहिता तुम्ही मल्टिप्लाय किती करणार आहे, 100. समजलं का, यस ऑर नो? समजते का, यस ऑर नो? यस, ओके, यस. मग हा झिरो कट, कुठलाही झिरो कट करा, एक कुठला करता, 100चा, 12 5 जा, बरोबर. मग किती येणार इथे, 5,000 इंटू 10, किती आला रे आन्सर तुझा, किती आला बोल. म्हणजे बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे, 50,000, पण तू किती दाखवली आहे, 60,000, बरोबर. मग बिल्डिंगच्या इथे आउटर कॉलमला लिहायचं 50,000, ही ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे, ही जी व्हॅल्यू आहे ना, ही 50,000 ही ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे, पण तिथं ओव्हर व्हॅल्यू दाखवले, कोणती, 60,000 ओव्हर व्हॅल्यूड आहे, ही ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे. म्हणून आउटर कॉलमला लिहिले आपण, लिहिली 50,000, मग इनर कॉलमला काय लिहिणार, लेस डेप्रिसिएशन, लेस डेप्रिसिएशन 10,000. लेस डेप्रिसिएशन 10,000. आणि सेकंड इफेक्ट, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड. टू बिल्डिंग लिहायचं, टू बिल्डिंग 10,000 झालं. पुढे काय झालं रे, स्टॉक काय झाला, अंडर व्हॅल्यूड. स्टॉक काय झाला, स्टॉक अंडर व्हॅल्यूड, बरोबर. मग अंडर व्हॅल्यूड म्हणल्यास मी काय म्हटलं, 100 मधनं लेस करायचं, बरोबर. चला, तर स्टॉकची मला बुक व्हॅल्यू सांगा किती आहे रे, 40,000. मग ह्याला काय करायचं, 100 मायनस 20%, म्हणजे काय होणार रे, 40,000 मायनस 80%, बरोबर का, इथपर्यंत समजलं, यस. मग काय करणार तुम्ही, हा पर्सेंटेज साइन काढल्यावरती काय करावं लागतं माहिती आहे तुम्हाला, मल्टिप्लाय बाय 100, हा झिरो कट, हा झिरो, 8 5 जा 40, बरोबर का, यस और नो, यस. हा 5 मी ॲज इट इज लिहिला, हे 2 झिरो लिहिले आणि हे पुढचे 2 झिरो लिहिले, किती झालं हे, 50,000. हे आउटर कॉलमला लिहायचं, आउटर कॉलमला लिहायचं.
मग मला सांगा आता स्टॉक अगोदर किती होता 40,000, किती झाला आता 50, म्हणजे इनक्रीज. ऍड इनक्रीज, ऍड करंट असेट आहे ना, करंट असेट असल्यामुळे ऍप्रिसिएशन डेप्रिसिएशन नसतं, करंट असेट इनक्रीज डिक्रीज असतं. ऍड इनक्रीज. सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साइड. ओके, yes or no? लास्ट adjustment 1000 आर टू बी मेंटेन ऍज रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स. म्हणजे ही काय मित्रांनो, आरडीडी डेटर्स मधून लेस करा, लेस आरडीडी 1000. आउटर कॉलम डेटर्स किती येणार 30,000. 13 नहीं, यहां से फेक के मारूंगा पागल, समोर कॅल्क्युलेशन आहे ना. 13 कसं येईल, 30 म्हटलं तरी 13 लिहिते कॅल्क्युलेशन न करता. यूज करो ब्रेन का. सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड. चला वर्किंग नोट लिहून घ्या लवकर, अशाच पद्धतीने लिहून घ्या. पेज फोल्ड केलं ना, हाफ पार्ट मध्ये ओव्हर व्हॅल्युएशन, हाफ पार्ट मध्ये अंडर व्हॅल्युएशन. आणि मेन ह्याला मी राऊंड केलं, तुम्ही पण राऊंड करा. स्टडीला आलेस इकडे यायचं नाही, सिरिजल हात लावायचं नाही, काही हात नाही लावायचा इकडे. हिस्ट्री मध्ये सर्व कळतं, काही केलं तर मग नुकसान भरपाई द्यावी लागेल तुला, त्यामुळे हातच नाही लावायचा. नोट्स भेटले ना तुला, थँक्यू बोल. मी दिले ना नोट्स तुला, पण पण अधिकार माझ्याकडे होता ना द्यायचा. म्हणलं ना देतो म्हणून, पण दिले ना मी. थँक्यू बोल ना. हां, काय बोलू, थँक्यू. एवढा पाव खाऊ घातला ना, थँक्यू बोल. वडापाव प्लस कॉफी पण पाजवली, थँक्यू बोल. कुठे विवेक, तू कमेंट करू नको, यू डोंट हॅव राईट, तुला राईट नाही, तू हात पण नाही लावला, पळून जायचा तू. त्या कळतं रे, मला कळतं. हा असू दे, लिहून घे, हे लिहून घे. झालं, आता टॅली तुम्हाला करायचं. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट और लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स करंट अकाउंट, आणि तिकडनं बॅलन्स शीटला, बॅलन्स शीट टॅली करायची. उद्याचा दिवस हा लास्ट दिवस आहे, उद्याचा क्वेश्चन आयएमपी क्वेश्चन आहे, याला पण मोस्ट आयएमपी करा. एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, बोर्ड एक्झामला अशा टाईपचा येऊ शकतो. आणि अंडर व्हॅल्युएशन ओव्हर व्हॅल्युएशन ही कॉन्सेप्ट फक्त याच लेसनसाठी नाही, ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ, रिझोल्युशन आणि फायनल अकाउंट, या 5 लेसनसाठी ही अंडर व्हॅल्युएशन ओव्हर व्हॅल्युएशन कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. कुठल्या ना कुठल्या लेसनच्या क्वेश्चन मध्ये ही कॉन्सेप्ट ऍडजस्टमेंट येऊ शकते. मोस्ट एक्सपेक्टेड ऍडजस्टमेंट. म्हणजे हा समजा की माझा गेस आहे, गेस पेपर कसा असतो, आयएमपी क्वेश्चन्स म्हणजे गेस पेपरच पकडायचा. प्रत्येक क्वेश्चनचे मी जेवढे आयएमपी दिलेत तेवढा गेस पेपर पकडा, येणार म्हणजे येणार. मी नाही बोलत, माझा एक्सपिरियन्स बोलतोय आतापर्यंत एवढा टीचिंगचा, ठीक आहे ना. त्यामुळे थोडं सिरियस व्हा आणि जेवढं सांगितलं तेवढं कमीत कमी करा, पूर्ण होत नसेल तर. ओके, तर उद्याचा लास्ट दिवस असेल, उद्याचा लास्ट क्वेश्चन, त्यानंतर आपण पुढे जाणार आहे रिटायरमेंट. आणि एखाद्या दिवशी आपण 2-4 तास घेऊ,
आणि एखादा रिटायरमेंट डेट असा एक लेसन एका दिवसामध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. हां, दिवस कमी आहेत, जास्त वेळ घेणं गरजेचं आहे. एंड करू लेक्चर. ओके, थँक्यू.